नमस्कार. मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. काल राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये होते. संजय राऊत देखील नाशिकमध्ये होते. मात्र दिवसभर या नेत्या मंडळींची जरी उपस्थिती असली, मात्र एक ट्विस्ट झाला. तो ट्विस्टमध्ये शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत, ते काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भेटीचं काय कारण आहे तेच आपण थेट जाणून घेणार आहोत. मात्र हे कारण जाणत असताना सुधाकर बडगुजर आता थेट पक्षात देखील नाराज असल्याची चर्चा आहे. भाऊ, लोकमतमध्ये आपलं स्वागत. तुमची नाराजीबद्दल तर आपण बोलणारच आहोत, कारण की पक्षात्मक जे काही कार्यक्रम तुमचे झालेत किंवा पक्षामध्ये तुम्ही नाराज आहात, मात्र तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना भेटले. काल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले होते आणि नाशिक महापालिकेच्या विविध प्रश्नांवरती मी त्यांची वेळ मागितलेली होती आणि त्यांनी काल वेळ दिली. त्या वेळेत मी गेलो. महापालिकेचे 3 प्रश्न होते कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये. महापालिकेच्या आस्थापनावरती 3609 जागा रिक्त आहेत. त्या सिंहस्थपूर्वी भरवाव्या, कारण येणाऱ्या सिंहस्थमध्ये कर्मचाऱ्यांवरती ताणतणाव येऊ नये, लोड येऊ नये, म्हणून ही नोकर भरती करणं गरजेचे होते आणि ती मागणी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली. दुसरी मागणी जी होती की क्लास 3 क्लास 4 कर्मचाऱ्यांचं प्रमोशन अनेक 10-12 वर्षापासून विलंबित आहे. ते प्रमोशन लवकरात लवकर करावा. आणि तिसरी मागणी जी होती की आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा सर्व कर्मचाऱ्यांना मिळावा. जो शासन निर्णय आहेत 10, 20, 30 वर्षानंतर जे 10-10 वर्षाचे टप्पे आहेत, 3 टप्पे, त्याप्रमाणे त्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा. अशा 3 मुद्द्यांची मागणी केली आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी काल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. मात्र खरं तर सर्वत्र अशी चर्चा आहे का तुम्ही पक्षामध्ये नाराज आहात म्हणून तुम्ही फडणवीस यांची भेट घेतली. नाही, मी कोणावर नाराज नाही. मी स्वतः नाराज आहे. बाकी पक्षावर मी कोणावर नाराज नाही. याचं काय कारण? कारण की म्हणजे मी देखील अनेक दिवसांपासून नाशिकचं राजकारण, विशेष करून शिवसेनेचं जे सगळं हा जो गेल्या 5-6 वर्षातला जो काळ बघितलेला आहे, शिवसेना बांधण्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांनी तुमच्या सोबत अजून खंद्याला खंदा देऊन जे नेते होते त्यांनी प्रयत्न केले, मात्र आता थेट तुम्हीच पक्षात नाराज झाले. लोकसभेची निवडणुकीपूर्वी जी मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, त्यापूर्वी 2020 पासून मी शहर प्रमुख होतो. संघटनात्मक बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यानंतर बूथ प्रमुख असतील, BLA असतील, BLO असतील, BLO जरी शासनाने नेमलेले असते तरी BLA नेमण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची असते आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडली. ज्यावेळेस सकाळी बूथ लागले जातात त्यावेळेस 6 वाजता 5:30 वाजता ह्या बूथवरती जाणाऱ्या लोकांची बूथ यंत्रणा तयार केली पाहिजे. असं आम्ही 14 बूथ होते. 1910 ते 12 बूथ प्रमुखांची नियुक्ती केली. 1-2 ठिकाणी आम्हाला अडचणी आल्यात, पण तेही निवडणुकीच्या दिवशी त्या सॉल्व्ह झाल्या. परंतु ज्यावेळेस आम्ही हे लोकसभेची निवडणूक हातात घेतली आणि ज्या पद्धतीने प्रचार केला आणि जे यश मिळालं, त्यानंतर 6 महिन्यावरती विधानसभा होत्या. विधानसभेमध्ये कदाचित आम्हाला अपयश आलं, परंतु त्यामध्ये कारणमीमांसा आम्ही केली. अनेक कंगोरे आहेत त्या पराभवामागं. तो विश्लेषणाचा मुद्दा नाही, परंतु संघटनात्मक बांधणी ही अतिशय मजबूत केली होती. परंतु संघटना ज्यावेळेस मी स्वतःहून सांगितलं की मला जिल्हा प्रमुख पदावरनं तुम्ही बाजूला करा आणि कोणाची तरी नियुक्ती करा, त्यावेळेस ज्या नियुक्ती करताना ज्या नावं सुचवली होती ती नावं समोर आली नाही आणि त्यापासून मग आमची एक 10-12 लोकांची टीम जी आहे ती विलास शिंदे असतील. विलास शिंदे सातत्याने तेव्हापासून नाराज आहेत आणि निश्चितपणे त्यांनी नाराजी पण व्यक्त करून दाखवली होती. परंतु बदल होतील, आम्ही नाराजी दूर करू अशी अपेक्षा होती. अजूनही आमचा प्रयत्न चाललाय की नाराजी दूर करावी आणि निश्चितपणे आम्हाला यश मिळेल. मात्र तुम्ही जरी इथे पक्षामध्ये किंवा तुमची स्वतःची जरी नाराजी असली, काल तुमचे सहकारी आहेत विलास शिंदे यांच्या लग्नामध्ये एकनाथ शिंदे हे आलेत. संजय राऊत नाशिकमध्ये असताना नेते येणे किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या लग्नामध्ये येणे, लग्न सोहळ्याला जर निमंत्रित केलं असेल तर कोणी जावं कोणी थांबावं हा
व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यावरती मी भाषण करणं मी संभाषण करणं मला असं वाटतं योग्य नाही. आता उदाहरणार्थ अंबादास दानवेंच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदेही गेले होते. मग ते काय समजायचं आपण असं नाही होत की ठीक आहे लग्न सोहळ्याला कोणी जाऊ शकतं. यजमान जे आहेत त्यांनी कोणाला निमंत्रित केले आहेत त्याच्यावर ती भूमिका ठरत असते. तुमच्यासोबत अजून विलास शिंदे जे आहेत ते देखील नाराज आहे किंवा अजून जे पदाधिकारी आहेत ते देखील नाराज आहे. नाही विलास शिंदे संघटनात्मक बदल झाल्यापासून थोडा नाराजीचा सूर आहे. मी नाराज नाही. आलं का लक्षात? तुम्ही वारंवार माझी नाराजी काढतात. मी नाराज नाही. संघटनात्मक बदल झाल्यापासून काही लोक नाराज आहेत. शिवसेनेमध्ये काही बदल पाहायला मिळतील या दिवसात? नाही आता वरिष्ठ पातळीवरती काय चर्चा होते त्यानुसार आपण ठरवू. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही नाराज असल्याचं देखील सांगितलं. वरिष्ठांकडनं तुम्हाला काही याबाबत विचारणा आली, काही तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला किंवा तुम्ही काही वेगळा निर्णय घ्यायला नको असं काही सांगण्यात आलं? मी स्वतः म्हणजे कोणावर नाराज नाही. मी स्वतः कोणावर नाराज नाही. पण 10-12 लोक नाराज आहेत हे एवढंच मी सांगेन. ते निर्णय बदलतील काय? येणारा काळच सांगेल. नक्कीच. खरं तर सुधाकर बडगुजर सांगत जरी असले मी नाराज नाही, मात्र कुठेतरी ते नाराज असल्याची चर्चा जी आहे ती पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि येत्या काळामध्ये सुधाकर बडगुजर यांची नाराजी दूर होते की ते काही वेगळा निर्णय घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.